नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या म्हणजे श्रद्धेच्या गोष्टीवर बोलणार आहोत. आईच्या अश्रूंवरील स्वामींची कृपा. ही गोष्ट आहे 1987 सालची. सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटं गाव. तिथे मुक्ताबाई नावाची एक बाई राहायची. अतिशय श्रद्धाळू. तिचा नवरा एका अपघातात गेलेला आणि ती तिच्या 8 वर्षांच्या मुलासोबत गणेशसोबत राहत होती. आयुष्य अगदी साधं, पण स्वामी समर्थांवर तिची श्रद्धा ती मात्र खूप घट्ट होती. मुलासाठी रोज प्रार्थना करायची ती. तर ह्याच गोष्टीबद्दल आज आपण बोलूया. हो, नक्कीच. ही कथा म्हणजे खरं तर श्रद्धा आणि भक्तीचा एक उत्कट आविष्कार आहे. अनेकदा अशा कथांमधून काय दिसतं की अगदी कठीण परिस्थितीत माणूस श्रद्धेचा आधार कसा घेतो आणि कसा मिळवतो. बरोबर. तर होतं काय की एका संध्याकाळी तिचा मुलगा गणेश शाळेतून घरी येतच नाही. रात्र होते तरी त्याचा पत्ता नाही. मुक्ताबाई एकदम म्हणजे सैरभैर होते. गावात सगळीकडे शोधते. तेव्हा कळतं की त्याला कोणीतरी नदीकाठी खेळताना पाहिलं होतं आणि त्याच दिवशी नेमका नदीला पूर आलेला असतो. ती जीवाच्या आखांताने नदीकडे धावते. मनात फक्त एकच विचार, एकच प्रार्थना, स्वामी देवा तू आहेस ना, मग माझ्या लेकराला वाचवाच. इथे बघा, तिची ती असहाय्यता आणि त्याचवेळी तिची ती अढळ श्रद्धा. अनेकदा आपण ऐकतो की असे क्षण म्हणजे भक्तांची परीक्षा असते. तिचं ते स्वामींना केलेलं गारहाणं ते अगदी आतून आलेलं होतं. हो. तर ती नदीकाठी पोचते. अंधार पडलेला असतो. लोक पण शोधत असतात आमतेम. आणि अशातच तिथे अचानक एक व्यक्ती येते. भगवे कपडे, पाठीवर झोळी, अगदी साधूसारखी. अच्छा. त्या व्यक्तीने शांतपणे नदीकडे पाहिलं, हात वर केला आणि म्हटलं, जय जय रघुवीर समर्थ. आणि मग मोठ्याने हाक मारली, गणेश, अरे बाळा उठ, तुझ्या आईचं रडणं ऐकलंय मी. काय सांगताय? आणि मग? आणि काय आश्चर्य, सगळ्यांच्या डोळा देखत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून गणेश बाहेर येतो. ओलाचिंब झालेला पण सुखरूप. धावत येतो आईकडे. कल्पना नाही करवत त्या क्षणाचे. मुक्ताबाई त्याला घट्ट मिठी मारते. इतका वेळ ती भानावरच नसते. पण मग ती जरा सावरते आणि त्या साधूचे आभार मानायला बघते तर तिथे कोणीच नाही. म्हणजे अदृश्य. हो. फक्त ओल्या वाळूत पावलांचे ठसे आणि त्यावर जणू कोरलेला एक शब्द, स्वामी. अच्छा. म्हणजे स्रोतामध्ये याला एक स्पष्ट चमत्कार म्हणूनच मांडलंय की स्वामी स्वतः आले, त्या आईच्या हाकेला धावून त्या साधूचं येणं, गणेशचं वाचणं आणि मग त्यांचं अदृश्य होणं, हे सगळं म्हणजे स्वामींच्या अस्तित्वाची खूण. बरोबर. आणि आजही त्या गावात लोक मानतात म्हणे की स्वामी तिथे आहेत, भक्तांच्या हाकेला येतात. मुक्ताबाईने मग त्या जागी एक छोटी मूर्ती ठेवली, दिवा लावला. ती नेहमी म्हणायची, स्वामी आले होते माझ्या लेकराला परत आणायला. हो. म्हणजे बघा, हा जरी एका व्यक्तीचा अनुभव असला तरी तो एका समुदायाच्या श्रद्धेचा भाग बनतो. तिचा तो अनुभव इतरांच्या श्रद्धेलाही बळ देतो. यातून श्रद्धेचं नेमकं कोणतं सामर्थ्य दिसतं आपल्याला? म्हणजे काय शिकायला मिळतं? मला वाटतं ही कथा हेच सांगते की श्रद्धा केवळ एक मानसिक आधार नाहीये, ती एक शक्ती असू शकते. असा विश्वास ती देते जी अगदी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही मार्ग काढू शकते असं वाटायला लावते. म्हणजे चमत्कारापेक्षाही मला वाटतं त्या अत्यंत कठीण परिस्थितीत मिळालेला तो आशेचा किरण, तो दिलासा महत्वाचा आहे की आईच्या अश्रूंना उत्तर देणारा कोणीतरी आहे. खरंय. म्हणजे व्यक्ती आणि समुदाय या दोन्ही पातळ्यांवर ही श्रद्धा काम करते. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर मनात एक विचार येतोच की ज्या गोष्टींचं स्पष्टीकरण आपल्या नेहमीच्या तर्कात बसत नाही, असे अनुभव ते फक्त कथांमध्येच असतात की आपल्या आजूबाजूलाही घडत असतील. आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की या स्त्रोतातील कथा त्या केवळ अद्भुत घटना नाहीयेत. त्या मानवी जीवनातील अनेक अडीअडचणींवर मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. अनेकांच्या श्रद्धेला आजही म्हणजे बळ देणाऱ्या शिकवणी असं वाटतं. यात स्वामींचं मूळ स्थान, त्यांचं प्रकट होणं आणि भक्तांनी अनुभवलेल्या विविध प्रसंगांचा वेध घेतला आहे. अशा कथा ऐकत राहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.